नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत CTET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। ते अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, 100 पाने आणि 2.5 तासच CTETला अनेक उमेदवारांना वेळच पडली अपुरी। लांबलचक प्रश्नपत्रिकेमुळे शेवटचे अनेक प्रश्न न सुटल्याची उमेदवारांची तक्रार। CTET हे देशातील शिक्षक भरती प्रक्रियेत निर्णायक परीक्षा मानली जाते। लाखो उमेदवार या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या अध्यापन कारकिर्दीची पहिली पायरी चढण्याचा प्रयत्न करतात। मात्र यंदाच्या CTET परीक्षेतील प्रश्नपत्रिकेची रचना उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र समोर आले आहे। 150 गुणांचा पेपर असूनही तब्बल 100 पानांची प्रश्नपुस्तिका देण्यात आल्याने ही परीक्षा ज्ञान तपासणारी कमी आणि वाचन क्षमतेची परीक्षा अधिक असल्याची भावना उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे। 2.5 तासांच्या मर्यादित वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात मजकूर वाचणे, प्रश्नांचे नेमके आशय समजून घेणे आणि ओमारे शीटवर अचूक उत्तरे नोंदवणे हे जवळपास अशक्यप्राय असल्याचे अनेक परीक्षार्थी सांगतात। विशेष म्हणजे काही प्रश्न संपूर्ण एक पानावर दिले होते। दीर्घ उतारे, गुंतागुंतीची भाषा आणि वेळेचा ताण यामुळे अनेक उमेदवार शेवटपर्यंत प्रश्नपत्रिका पूर्णपणे वाचू शकले नाहीत। परिणामी शेवटी 20 ते 25 प्रश्न अंदाजावर सोडवावे लागल्याचे अनेकांनी मान्य केले आहे। यामुळे गुणवत्तेवर नव्हे तर वेळ व्यवस्थापन आणि अंदाजावर निकाल अवलंबून राहिल्याची भीती उमेदवार व्यक्त करत आहेत। यापूर्वी CTET परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या मते यंदाचा पेपर काठिण्य पातळीच्या दृष्टीनेच नव्हे तर लांबीच्या बाबतीतही अभूतपूर्व होता। इतका मोठा पेपर आणि वाचायला वेळखाऊ पेपर आम्ही कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया अनेक परीक्षा केंद्रावर ऐकायला मिळाली। काही परीक्षार्थींनी तर प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर ती पेपर नसून एखादे पुस्तकच असल्यासारखे वाटल्याचे सांगितले। प्रश्नपत्रिकेची रचना संतुलित असावी, परीक्षा घेणाऱ्याला कोणाचाही विरोध नाही, मात्र परीक्षा ही उमेदवारांचे विषय ज्ञान, अध्यापन क्षमता आणि वैचारिक समज तपासणारी असावी अशी अपेक्षा असते। प्रश्नपत्रिकेचा अवाजवी विस्तार करून विद्यार्थ्यांवर मानसिक ताण टाकणे आणि वेळेच्या चौकटीबाहेर जाणारी रचना करणे हे योग्य ठरते का, असा सवाल उपस्थित होत आहे। स्पर्धा आधीच तीव्र असताना प्रश्नपत्रिकेची रचना अधिक संतुलित, व्यवहार्य आणि वेळेच्या मर्यादेत सोडवता येईल अशी असावी, अशी स्पष्ट मागणी CTET उमेदवारांकडून होत आहे। जर 100 पाने वाचण्याचीच 2.5 तास कठीण असेल तर ती सोडवणे कसे शक्य आहे, हा प्रश्न आज हजारो परीक्षार्थींनी विचारत आहेत। तर ही होती CTET बद्दल आलेली नवीन अपडेट।